विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्मांड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12th फिजिक्सचा जो सेकंड चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या चॅप्टरच्या एक्झरसाइज मधला 20 नंबरचा प्रॉब्लेम डिस्कस करणार आहोत। बघा, प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे। 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर each of radius 0.1 mm coalesce into a single drop. Find the change in surface energy. Surface tension of water is 0.072 न्यूटन पर मीटर। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी प्रॉब्लेम हा खूप सोपा आहे। सगळ्यात आधी आपण याचं मीनिंग समजून घेऊया, नेमकी दिलेलं काय आणि करायचं काय। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 27 ड्रॉपलेट्स दिले आहेत। किती ड्रॉपलेट्स दिले? 27 ड्रॉपलेट्स। असं समजूयात की हे छोटे छोटे ड्रॉपलेट्स आहेत, हे 27 ड्रॉपलेट्स आहेत आणि ह्या ड्रॉपलेट्सचं मिळून एक सिंगल ड्रॉप तयार होतोय। या ड्रॉपलेट्सचं मिळून काय होतो? एक सिंगल ड्रॉप तयार होतोय। लक्षात घ्या, 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर दिले। हे ड्रॉपलेट वॉटरचे आहेत आणि प्रत्येक ड्रॉपलेटची जी रेडियस दिली आहे ती 0.1 mm आहे। म्हणजे हे जे 27 ड्रॉपलेट्स आहेत, प्रत्येक ड्रॉपलेटची जी रेडियस आहे ती 0.1 mm दिलेली आहे। आणि पुढे काय म्हटलंय? कोलेस्क। मग कोलेस्क म्हणजे काय? तर हे 27 ड्रॉपलेट्स एकत्र येऊन एक सिंगल ड्रॉप तयार होणार आहे। बघा लक्षात घ्या, 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर each of radius 0.1 mm coalesce into a single drop. म्हणजे 27 ड्रॉपलेट म्हणून एक सिंगल ड्रॉप तयार होतोय। तर आपल्याला काय शोधायला सांगितलंय? फाइंड द चेंज इन सरफेस एनर्जी। तर असं होत असताना जी सरफेस एनर्जी चेंज होणार आहे ती आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली आहे आणि त्यासाठी आपल्याला दिलेला आहे सरफेस टेन्शन ऑफ वॉटर आणि त्याची व्हॅल्यू आहे 0.072 न्यूटन पर मीटर दिली आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले आपण गिवन बघूयात काय काय दिलेलं आहे। बघा, सुरुवातीला मी गिवन घेतोय। आता हे जे 27 ड्रॉपलेट्स दिलेत, ह्या ड्रॉपलेटची जी रेडियस आहे त्या रेडियसला मी स्मॉल आर ने डिनोट करतो आणि जो ड्रॉप दिलाय त्या ड्रॉपची रेडियस जी आहे ती मी कॅपिटल आर ने डिनोट करतो। हा डिफरन्स व्यवस्थित लक्षात घ्या। ड्रॉपलेट्सची जी रेडियस आहे ती स्मॉल आर ने डिनोट केली आहे आणि ड्रॉपची जी रेडियस आहे ती कॅपिटल आर ने डिनोट केली आहे। आता बघा, आपल्याला ड्रॉपलेट, प्रत्येक ड्रॉपलेटची रेडियस दिली आहे 0.1 mm दिली आहे, म्हणजे मिलीमीटर। सो स्मॉल आर इज इक्वल टू 0.1 मिलीमीटर आहे। आता बघा लक्षात घ्या, 0.1 मिली म्हणजे काय? 10⁻³ मीटर। मिली मीन्स 10⁻³ मीटर आहे। सो आता बघा, इथे 0.1 आहे। हा जर डेसिमल पॉइंट मी जर राईटला शिफ्ट केला तर होणार काय आहे? 1 × 10⁻⁴ मीटर आहे। काय होणार? 1 × 10⁻⁴ मीटर। आता 1 × 10⁻⁴ मीटर म्हणजेच काय? 10⁻⁴ मीटर। म्हणजे आपल्याला जो ड्रॉपलेट्स दिलेले आहेत त्यांची जर रेडियस आपण जर मीटरमध्ये घेतली तर ते किती होणार आहे? 10⁻⁴ मीटर होणार आहे। त्यानंतर आपल्याला पुढे काय दिलंय? सरफेस टेन्शन दिलंय। किती आहे? 0.072 न्यूटन पर मीटर आहे। त्यानंतर आपल्याला जे 27 ड्रॉपलेट्स दिलेत, नंबर ऑफ ड्रॉपलेट्स, त्याला मी इथे स्मॉल एन ने डिनोट करतो। सो स्मॉल एन इज इक्वल टू 27 ड्रॉपलेट्स आहेत। एवढ्या 3च व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत। मग याला आपण काय म्हणूयात? गिव्हन म्हणूयात। चला तर पुढे जाऊया। आपल्याला काय शोधायला सांगितलंय? चेंज इन सरफेस एनर्जी। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सरफेस एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे। तर यापूर्वी आपण एक पॉइंट शिकलेलो आहोत, रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड द सरफेस टेन्शन। आणि हे ते रिलेशन आहे बघा, सरफेस एनर्जी इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया। आणि ही सरफेस एनर्जी म्हणजेच हे वर्क डन आहे, कारण की जे वर्क डन या ठिकाणी होत आहे ते वर्क डन एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोर्ड होत आहे आणि त्याच एनर्जीला आपण काय बोलतो? सरफेस एनर्जी बोलतो। लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला जरी इथे सरफेस एनर्जी फाइंड आउट करायला विचारलंय, याचा अर्थ आपल्याला वर्क डनच फाइंड आउट करायचा आहे। सो फॉर्म्युला या ठिकाणी मी घेतोय, सरफेस एनर्जीसाठी मी इथे घेतोय वर्क डन, लक्षात घ्या, इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया। आता हे जे वर्क डन आहे हे चेंज इनच आहे। मग या ठिकाणी
टू फाइंड आपल्याला शोधायचं काय आहे, चेंज इन सरफेस एनर्जी म्हणजे वर्क डनच आपल्याला थोडक्यात फाइंड आउट करायचा आहे आणि त्याचा फॉर्म्युला जो आपल्याला दिलेला आहे W इज इक्वल टू T इंटू DA. आता तो फॉर्म्युला मी कसा लिहिला हे व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर थोडंसं पुढे जाऊयात. बघा, वर्क डन इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी काय बघा, की आपल्याला हे जे वर्क डन फाइंड आउट करायचं आहे, हे वर्क डन फाइंड आउट करण्यासाठी सरफेस टेन्शनची तर व्हॅल्यू आपल्याला दिलेलीच आहे, बट चेंज इन एरिया म्हटलं आता. आता चेंज इन एरिया म्हणजे काय, हे जे 27 ड्रॉपलेट्स आपल्याला दिलेले आहेत, हे 27 ड्रॉपलेट्स, मग यांचा एरिया आणि ह्या सिंगल ड्रॉप याचा एरिया, या दोघांच्या एरियाचा आपल्याला काय घ्यावा लागेल, डिफरन्स घ्यावा लागेल, तेव्हा आपल्याला मिळणार आहे चेंज इन एरिया. मग सपोज याचा जो एरिया आहे तो एरिया पहिले आपण फाइंड आउट करून घेणार 27 ड्रॉपलेट्सचा, नंतर याचा एरिया फाइंड आउट करणार आणि दोघांचा काय करणार आपण, डिफरन्स करणार आहोत. सो फॉर्म्युला मी इथे असं राईट करतो, सरफेस टेन्शन, आता चेंज इन एरिया म्हणजेच DA, म्हणजेच मी असं राईट करतो सरफेस टेन्शन. आता बघा लक्षात घ्या, A2 मायनस A1. ओके, A2 मायनस A1. आता हा A2 हा कुणाचा एरिया मी कन्सिडर करतोय, तर A2 आहे एरिया ऑफ 27 ड्रॉपलेट्स, एरिया ऑफ 27 ड्रॉपलेट्स, आणि A1 जो आहे एरिया ऑफ सिंगल ड्रॉप, एरिया ऑफ सिंगल ड्रॉप. ओके, आता बघा व्यवस्थित लक्षात घ्या, सरफेस टेन्शन ॲज इट इज लिहितो मी T. आता A2 म्हणजे कुणाचा एरिया आहे, एरिया ऑफ 27 ड्रॉपलेट्स, एरिया ऑफ 27 ड्रॉपलेट्स. आता 27 ड्रॉपलेट्सचा मला एरिया काढायचा आहे. आता ड्रॉपलेट्स म्हणा किंवा ड्रॉप म्हणा, यांचा शेप कसा असतो, स्पेरिकल असतो. यांचा शेप कसा असतो, स्पेरिकल असतो. मग एरिया घेताना आपल्याला कुणाचा घ्यावा लागेल, स्पिअरचा घ्यावा लागेल. सो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एरिया ऑफ स्पिअर. काय फॉर्म्युला आहे एरिया ऑफ स्पिअरचा, इट इज अ 4πr². लक्षात घ्या, 4πr². आर म्हणजे कोण, रेडियस. आता इथे स्मॉल आर आपण ड्रॉपलेट्सच्या रेडियससाठी वापरलाय. मग आता इथे बघा हा जनरल फॉर्म्युला झाला. मग मी या ठिकाणी काय करतोय, A2 म्हणजे आपण 27 ड्रॉपलेट्सचा एरिया घेतोय. ठीक आहे, मग 27 ड्रॉपलेट्स त्याचा एरिया आपण कसा घेणार, एका सिंगल ड्रॉपलेटचा एरिया काढायचा आणि त्याला 27 ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. सो मी असं लिहितो इथे N इंटू एरिया ऑफ सिंगल ड्रॉपलेट. आता सिंगल ड्रॉपलेटचा एरिया काय असेल, इट इज अ 4πr² मायनस A1 म्हणजे कोण, एरिया ऑफ सिंगल ड्रॉप. आता सिंगल जो ड्रॉप आहे त्याची रेडियस आपल्याला माहिती, इट इज अ कॅपिटल R. सो त्याचा एरिया काय झाला, 4πR². फॉर्म्युला सर्वांच्या लक्षात आलाय. काय दिलंय बघा, W इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू N म्हणजे नंबर ऑफ ड्रॉपलेट्स, 4πR². म्हणजे एका सिंगल ड्रॉपलेटचा एरिया काढतोय, त्याला 27 ने म्हणजे N ने मल्टिप्लाय केलं तर टोटल जे 27 ड्रॉपलेट दिले त्यांचा एरिया मिळेल, मायनस एका सिंगल ड्रॉपचा एरिया, आणि या दोघांचा डिफरन्स घेतला तर आपल्याला कोण मिळणार आहे, चेंज इन एरिया म्हणजेच कोण, DA मिळणार आहे. तर आता बघा आपल्याला सरफेस टेन्शन दिलेलं आहे, आपल्याला T ची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला N ची व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला 4 नंबर आहे, पायची व्हॅल्यू माहिती आहे 3.14. आता स्मॉल आर ची व्हॅल्यू देखील आपल्याला दिलेली आहे, 4 आहे, पाय आहे, बट आपल्याला कॅपिटल R दिलेला आहे का, नाही. कॅपिटल R म्हणजे कोण, कॅपिटल R म्हणजे रेडियस ऑफ द सिंगल ड्रॉप आहे. मग सगळ्यात पहिले आपल्याला कोण फाइंड आउट करावं लागेल, कॅपिटल R फाइंड आउट करावं लागेल. पण आता कॅपिटल R आपण कसा फाइंड आउट करणार, इथे व्यवस्थित लक्षात घ्या. कॅपिटल R आपल्याला कसा फाइंड आउट करायचा आहे, तर एक फॉर्म्युला इथे आपल्याला यूज करावा लागेल. जर तुम्ही बघितलं हा सिंगल ड्रॉप कशापासून बनलेला आहे, तर हा सिंगल ड्रॉप जो आहे ना ह्या 27 ड्रॉपलेट पासून बनला आहे. कशापासून बनला, ह्या 27 ड्रॉपलेट पासून हा सिंगल ड्रॉप इथे तयार झालेला आहे. मग मला सांगा ह्या 27 ड्रॉपलेट्सचा जो व्हॉल्यूम असेल, आता हे 27 ड्रॉपलेट मिळूनच हा ड्रॉप तयार होतोय ना, म्हणजेच याचा अर्थ व्हॉल्यूम ऑफ 27 ड्रॉपलेट्स इज इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ
ऑफ सिंगल ड्रॉप. व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप म्हणजे या सिंगल ड्रॉपचा जो व्हॉल्यूम आहे आणि या 27 ड्रॉपलेटचा जो व्हॉल्यूम आहे तो इक्वल असेल की नाही. कारण की याच 27 ड्रॉपलेट पासून हा सिंगल ड्रॉप काय होतोय, तयार होतोय. सो व्हॉल्यूम वेगळा असणार नाही. या दोघांचाही व्हॉल्यूम कसा असेल, सारखाच असेल. चला तर मग हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरूयात आपण. मग या ठिकाणी आपल्याला फक्त आता इथे कॅपिटल आर फाइंड आउट करायचं आणि त्याची व्हॅल्यू इथे फाइंड आउट इथे आपण पुट करणार. सो याला मी बोलतो इक्वेशन नंबर 1 आणि कॅपिटल आर जो आपण फाइंड आउट करणार तो इक्वेशन 1 मध्ये आपण फक्त पुट करणार आहोत. सो या ठिकाणी मी घेतोय बघा व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप इज इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ 27 ड्रॉपलेट्स. व्हॉल्यूम ऑफ 27 ड्रॉपलेट्स. ठीक आहे. आता व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉपचा शेप कसा आहे, स्पेरिकल. मग सिंगल ड्रॉपचा व्हॉल्यूम घ्यायचा म्हणजे कुणाचा व्हॉल्यूम घ्यावा लागेल, स्पिअरचा व्हॉल्यूम घ्यावा लागेल. आणि काय फॉर्म्युला आहे स्पिअरच्या व्हॉल्यूमचा बघा, आठवतोय का. व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप काय फॉर्म्युला आहे, इट इज द 4/3 पाय आर क्यूब. आता आर क्यूब रेडियसचा क्यूब आहे, पण सिंगल ड्रॉपची जी रेडियस आहे ती काय आहे, कॅपिटल आर. सो 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल टू द, हा झाला व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप. एका सिंगल ड्रॉपचा हा व्हॉल्यूम झाला. आता व्हॉल्यूम ऑफ 27 ड्रॉपलेट्स. मग 27 ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम कसा काढणार, तर आधी काय करणार आपण, एका सिंगल ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम काढणार. सो 4/3 पाय. आता सिंगल ड्रॉपलेटची जी रेडियस आहे ती कशाने डिनोट केली आपण, स्मॉल आरने. ड्रॉपलेटची रेडियस स्मॉल आरने डिनोट केली आहे. सो त्याचा इथे घ्यावा लागेल क्यूब. आता हा झाला व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉपलेट, पण मला 27 ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम काढायचा आहे ना. सो मी याला कितीने मल्टिप्लाय करणार, 27 ने मी याला मल्टिप्लाय करणार. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलाय. ओके. आता बघा इथे 4/3 आहे, इथे 4/3 आहे. 4/3 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर डिवाइड होणार. सो 4/3 कॅन्सल. इकडे पाय आहे मल्टिप्लाय, इकडे आल्यानंतर डिवाइड होणार. सो इकडे पण पाय ना. सो पाय कॅन्सल. काय शिल्लक राहिलंय बघा, आर क्यूब इज इक्वल टू द 27 इंटू स्मॉल आर क्यूब. जर आता इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या आरचा क्यूब आहे, याही आरचा क्यूब आहे आणि हा 27 आहे. जर आपण या ठिकाणी दोन्ही बाजूचा जर क्यूब रूट घेतला तर चालेल का. सो या ठिकाणी आपण काय करूया, टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूंचा आपल्याला क्यूब रूट घ्यायचा आहे. सो इथे काय येणार, आर इज इक्वल टू, याचा क्यूब रूट घेतला तर हा क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल होणार, इज इक्वल टू. आता 27चा क्यूब रूट आपल्याला घ्यायचा, ते लिहिताना असं लिहितात, क्यूब रूट कुणाचा, 27चा आणि इंटू कोण, आता याचा क्यूब रूट किती, आर. क्यूब रूट आणि क्यूब काय होणार, कॅन्सल होणार. सो 27चा क्यूब रूट आपल्याला माहिती आहे ना, 3. 3 3 जा 9 आणि 9 3 जा 27. सो 27चा क्यूब रूट किती आहे, 3 आहे, इंटू स्मॉल आर. सो कॅपिटल आर इज इक्वल टू 3 इंटू आर आहे. आता लक्षात घ्या, कॅपिटल आर इज इक्वल टू 3 इंटू आर आहे. आता आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे का, यस दिलेली आहे. ती किती आहे, 10⁻⁴ मीटर आहे. बघा इथे लक्षात घ्या, आरची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे स्मॉल आर, किती आहे, 10⁻⁴ मीटर आहे. आता एक काम करूया आपण, इथे ती व्हॅल्यू पुट करून टाकूया लगेच. चला, आर इज इक्वल टू 3 इंटू 10⁻⁴. आता याला बोलतो मी इक्वेशन नंबर 2. ओके, इक्वेशन 1 आणि 2 सगळ्यांच्या लक्षात आलंय. गुड. चला आता इक्वेशन 2 म्हणजेच कुणाची व्हॅल्यू, कॅपिटल आरची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. ठीक आहे. चला, सो पुटिंग इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 वी गेट, किंवा असंही म्हटलं तरी चालेल, इक्वेशन 1 बिकम्स काय, इक्वेशन 1 W इज इक्वल टू, आता टी म्हणजे कोण आहे, सरफेस टेन्शन, आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. किती आहे सरफेस टेन्शनची व्हॅल्यू, 0.072. लक्षात घ्या, इन ब्रॅकेट एन किती दिला आहे, 27 इंटू 4 पाय. आता स्मॉल आरचा स्क्वेअर आहे, काय, स्मॉल आरचा स्क्वेअर आहे. आता स्मॉल आर म्हणजे किती आहे, इंटू स्मॉल आरची व्हॅल्यू आहे
10⁻⁴ त्याचा स्क्वेअर मायनस 4π कॅपिटल आरचा स्क्वेअर. बट कॅपिटल आरची व्हॅल्यू काय आलेली आहे? इट इज द 3 × 10⁻⁴ आणि त्याचा करावा लागणार आहे स्क्वेअर. आता हे पूर्ण मी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकतो या ठिकाणी. ओके, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. चला, इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. सो 0.072 आता हे पॉइंट आहे इथे. आपण एक काम करू शकतो ना, हीच व्हॅल्यू आपण अशी पण राईट करू शकतो. म्हणजे 0.072 ला आपण, म्हणजे हा डेसिमल पॉईंट आपण इकडे राईट करू शकतो. म्हणजे याला आपण असं राईट करू शकतो 72 × आता किती डिजिट नंतर पॉईंट आपण शिफ्ट केलाय? 3 डिजिट नंतर. 1 2 3. सो 10 किती येणार आहे? -3 येणार आहे. किती येणार आहे? -3. कारण की आपल्याला माहिती आहे डेसिमल पॉईंट जेव्हा आपण राईटला शिफ्ट करतो तेव्हा पॉवरचा साईन निगेटिव्ह घेतो आणि लेफ्टला शिफ्ट केला तर पॉझिटिव्ह घेतो. सो इथे बघा इंटू. आता मला सांगा ह्या स्क्वेअर ब्रॅकेटमधून कॉमन काय निघत आहे? इथे पण 4π आहे, इथे पण 4π आहे. सो इथे मी काय केलं? 4π ची व्हॅल्यू कॉमन काढली. ठीक आहे, 4π मी कॉमन काढला. काय शिल्लक राहिलं आपण बघूयात. 27 × 10⁻⁴. आता बघा -4 आणि पुन्हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि आपल्याला माहिती आहे पॉवरचा पॉवर असेल तर तेव्हा दोघांचे काय होते? मल्टिप्लिकेशन होते. सो 10⁻⁻⁴ × 2 किती आला? -8 आला. मायनस, आता हा 4π तर ऑलरेडी बाहेर काढलेला आहे. 3चा स्क्वेअर किती आहे? 9 आणि 10⁻⁻⁴ त्याचा पॉवर 2 आहे. सो -4 × 2 किती झाला? -8 झाला. सो इंटू 10⁻⁻ काय झाला? -8 झाला. ओके, इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. चला पुढे. आता 72 × आता 4π आहे. 4 × आता पायची व्हॅल्यू किती आहे? तर जनरली 3.14 आहे. ठीक आहे. आता इथे जर ब्रॅकेट बघितलं तर ह्या ब्रॅकेटमध्ये 2 टर्म्स आहेत. किती टर्म्स दिल्यात? 2 टर्म्स दिल्यात. ही एक टर्म आणि ही एक टर्म. आता ही ब्रॅकेट कशी सॉल्व्ह करणार? तर इथे बघितलं तर दोघांमध्ये सबट्रॅक्शन आहे आणि इथे याचा 10⁻⁻8 याचाही पॉवर 10⁻⁻8 आहे. म्हणजे आपण या दोन्ही टर्ममधून 10⁻⁸ कॉमन काढू शकतो. सो मी काय करतो? 10⁻⁸ काय करतो? इथे कॉमन काढतो. ठीक आहे. आणि इथला हा 10⁻³ पण बाकी आहे. तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक कोण राहिलं बघा? 27 - 9. म्हणजे या दोघांचे आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. सो 27 - 9. आता इथे व्यवस्थित लक्षात घ्या. आपण काय करूया? इथे 72 × 4 × 3.14 आता जर तुम्ही बघितलं 10⁻⁻8 आणि × 10⁻³ बेस सेम आहे, मल्टिप्लिकेशन आहे, तर पॉवरचे काय होणार? ॲडिशन होणार. सो -3 प्लस -3. सो -8 प्लस -3 आहे. सो -8 - 3 किती झाले? 10⁻⁻11. ओके, किती झाले? 10⁻⁻11 झाला. आणि इंटू 27 - 9 किती होतात? 27 - 9 किती? 18. ठीक आहे. आता आपल्याला करायचं काय? फक्त एवढं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. सो हे कॅल्क्युलेशन करताना आता तुम्ही 72 × 4 × 3.14 आणि इंटू 18 आणि इंटू 10⁻⁻11 तुम्हाला एवढं मल्टिप्लिकेशन फक्त करायचं आहे. आणि एवढं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुमचं ॲन्सर. आणि जे ॲन्सर तुमचं येणार आहे, तुम्ही वर्कडन शोधताय आणि हे वर्कडन म्हणजेच एनर्जी आहे. मग ह्या ॲन्सरचं तुमचं जे युनिट असणार आहे ते असणार आहे जूल. ओके, तर तुम्ही हे कॅल्क्युलेशन ट्राय करा. 2 मेथडने कॅल्क्युलेशन करू शकतात. एक तर डायरेक्ट मेथडने म्हणजे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करा किंवा लॉग टेबलचा यूज करून हे तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. ओके, आणि काय ॲन्सर तुमचं येत आहे ते कमेंट करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. आपल्याला कशा पद्धतीने दिलाय आणि याच पद्धतीने तुम्हाला हे राईट करायचं आहे. होप की तुम्हाला हे सगळे पॉईंट्स व्यवस्थित लक्षात आली असेल. फक्त राहिला प्रश्न कॅल्क्युलेशनचा. जर तुम्हाला कॅल्क्युलेशन येत नसेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन देखील पूर्णपणे करून देईल. ओके, थँक्यू.